चिपकत चिपकत अंगावर. भाई 2000 जीतना है. वडापाव एकदम भारी. चार पाच ले रहा हूँ. हाँ घर का है भाई. आता काय असेल ते पे करतो आम्ही. एवढी चिडायची काय करायचं राव. इकडे दर 500 रुपये देतो. धन्यवाद. धन्यवाद. मी बिंदास येऊन काढतो आंबे असं थोडी. अरे तू दिसलाच नाही आम्हाला. आता दिले ना पैसे. असतं विचारलं असतं आम्हाला तिकडे दिसलंच नाही तुम्ही. पाडला. अरे तर काय आता दुसऱ्या बीचवर चाललोय. प्लॅन कॅन्सल झाला. आधी ज्या बीचवर होतो तिकडून आता दुसरीकडे चाललोय. आता गाडी ती बोटी, त्या बोटमध्ये गाडी टाकणार. 2 गाड्या, अजून एक आमची गाडी येते. ती दुसरी गाडी पण आली. आता बोट यायची वाट बघतोय. गाड्या बाहेर काढतो. आमच्यावर परत तुम्हाला भेटतो. जेवायला थांबलो आता. हॉटेल आमंत्रण या ठिकाणी जेवायला थांबलो. उन्हाचा तडाखा फार वाढलाय. चावी माझ्याकडे नाही. हो लॉक कराव गाडी. बघू आता दाखवतो तुम्हाला. आत्ता जेवण झालं. बीचवर चालू सगळं. बरोबर आहे. तिथं आम्हाला गाडी शिफ्ट करायची होती पण हा नाही म्हणतोय, त्याच्यामुळे आम्ही नाराज झालेलो आहे. जेवण कसं होतं? जेवण ठीक होतं पण उन्हाने एकदम लाई झाली आहे. आता भेटतो पुढं. आत्ता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो. हॉटेल नशिबाने आम्हाला भेटलं, कारण का आम्ही ज्या सीझनमध्ये आलो तेव्हा आत्ता इथे एक पण हॉटेल अवेलेबल नाही. सगळीकडे बुकिंग सुरू आहे. ओळखीने भेटलं, कॉल लावले जरा. ओळख असल्यामुळे भेटलं. यांचे टी-शर्ट बिशर्ट वर घेतात. चांगलं आहे तसं हे पण. तसं पण आम्ही थोडी इथं फक्त झोपायला आहे. आम्ही बीचवरच आहे. काय मुरुडला तेच ना. मी पण तेच म्हणलो. तो म्हणतो राईड्स वगैरे. श्रेयस सर तेच बोलतोय मुरुडला जाऊ. यायचं का बघून? आपल्याला गाडी चालवतोय पण आमच्या सगळ्यांच्या कपाळात आलेल्या आहेत. सगळे एकदम शांत बसलेले आहे. याच्यावरती आम्हाला जास्त ट्रस्ट नाही आहे अजून त्याच्या ड्रायव्हिंगवरती. त्याच्यासाठी आता आम्ही एक स्पेशल सॉन्ग आम्ही पुण्यापर्यंत पोहोचू की नाही आम्हाला काही कन्फर्मेशन नाही आहे. आत्ता हे असं आम्ही मुरुड बीचला चाललेलो आहे मंदिराजवळून. हा आम्हाला कुठे घेऊन चाललाय आम्हालाही माहीत नाही आणि त्याला देखील माहीत नाही आहे. तरी एवढ्या विश्वासाने आम्ही बघा ह्या हवाई जहाजमध्ये बसलोय. गाडी एकदम बंप मारते इकडून तिकडून. आम्ही एकदम मोठी जीव घेऊन बसलेलो आहे. डायरेक्ट गिअर असे शिफ्ट करतो काय 10 टायर चालवत्या का. ह्या पोराला पण घाबरवलंय त्याने. काहीतरी बघण्यासारख्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आम्हाला. हा वा 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 छान छान. अरे म्हणून काय अंगावर घालणार काय? अर्ध्या तासाचा रस्ता 5 मिनिटांमध्ये आणलाय ना. 5 मिनिटात बीचवर. अर्ध्या तासाच्या रस्त्यात. आमचे बाकीचे सगळे पार्टनर रूमवरच झोपलेत. आम्ही चालू आहे. प्रेमाने माझं नाव लिहितं ते. फक्त माझं नाव. बाकी काय लिहितं ते अजून? हो काय येते काय? हो जरा चुकीचं लिहिलं यांनी. ते नाही दाखवू शकत. चुकीचं लिहिलं.
आता गाडीची ट्रिप मारण्यासाठी आम्ही सगळे बीचवर आलोय गाडी घेऊन. थांबा मी बाहेरून व्हिडिओ काढतो. तुम्ही बसा, तुम्ही नका. चिपकल अंगावर. आता सगळे स्विमिंग करायला चाललंय. अजून गाडी. तयार झालेला आहे. कशाचं आहे? मला वाटतंय 105 किंवा 110. हे गाईज, तर आज तिसरा दिवस आहे. काल ब्लॉगची एंडिंग करायला विसरलो कारण का फोनमधली सगळी चार्जिंग पण संपली होती आणि ब्लॉग नाही काढता आला. बीचवर काल रात्री पण गेलो होतो आम्ही. तर आज तिसरा दिवस आहे. आता बोट रायडिंग करायला चाललो आहे सगळेजण. आंघोळीला गेले. तर आत्ता जस्ट बीचवरती आलोय. मुरुड बीच. पंखा कशाला पाहिजे? बारबी पिंक लय आवडते, पिंक घेऊन ये. म्हणलं नेटवर्क नाही म्हणून नवीन मोबाईल घेतला काल रात्री. हॅलो, कुठं लागला फोन? कोणाला लागला फोन? 200 रुपयाचे 2000 रुपये मिळणार आहे इथं 2 मिनिटला टाकल्यावर. आई 2000 जितना है. 2000 रुपये आहे का? हो. आता सगळे बोटीमध्ये जाणार आहे. बनाना राईड. हो भेटला उमरे सर. भेटलं रे, खूप मजा आली, असं भारी वाटलं. आता इथे आमच्या राईडची तयारी चालू आहे. ते चित्रविचित्र आवाज पण आम्हाला ऐकू येतात प्रयाग सिटीचं नियोजन करताना. त्यांच्या मागून त्यांची एक कवळी फिगर दाखवत संकेत पवार देखील येत आहेत. ही बघा, ही कमसीन फिगर बघा तुम्ही. कसं होतं? एकदम भारी, मजा आली का? मजा आली एकदम. तर बघू इथून पुढं जेवण करण लगेच नाही अजून ये थोडं इथं बीचवरच थांबणार. मी बाहेर जाऊन बसतो हॉटेलमध्ये आणि मग त्यानंतर जेवण करण आणि आता इथून घरी. काय म्हणता बीचवरून येऊन आंघोळ करून कसं वाटतं? भारी वाटतंय. एकदम गोड पाणी होतं आंघोळीला. आणि 2 मग्गा घेतला, आयुष्कून फेस वॉश घेतलं आणि माझं कडवं आयुष्य गोडवं झालं. माझं कडवं आयुष्य गोडवं झालं. इथं आता निसर्गरम्य वातावरणामध्ये वडापावाचा आस्वाद. 1 नंबर वडापाव होता. कसा वाटला? वडापाव एकदम भारी. वडापाव भारीच आहे. वडापाव खाल्ल्यावर जेवण नाही. बस इकडे घे. अशा तऱ्हेने पाणी बॉटल आलेले आहेत, तर पाणी पिऊनच मग अंडरपॅन्ट घालायचं जातो. लय भासतं ते का? लुंगी काढू का? तर या ठिकाणी इथं आंबे घ्यायला थांबलोय दापोली मार्केटमध्ये. हापूस 1 नंबर. आता एवढ्या पेट्या घेतल्यात आम्ही
अजून पुढं पण आणायला गेलेत दुसरीकडून. हो, कसे भेटले आंबे? कसे आहेत? 800 रुपये डझन. चांगले आहेत का? भारी क्वालिटी ना? क्वालिटी. 3 पेटे टोटल घेतलेत 4 डझनच्या. प्रयाग, कसं वाटतंय तुला हापूस खाऊन? आता इथं दुपारी जेवायला थांबलं हॉटेल सरपंच. चिकन कशी आहे चव? तुम्ही खाताना त्याला विचारा. उपास आहे आम्ही आम्हाला उपवास आणि आम्हाला विचारतो. कशी? आता बंदीपुरा घाटामध्ये शोले पिक्चरची शूटिंग झाली. सामा या दगडा आणि बसंती कुठं नाचायची? वसंती रस्त्यावर नाचायची, पण आता इथे रस्ता झाला. माकडं माकडं अरे ही माकडं तयार होती. मातीत नाचायची आता इथे डांबरी. गाडी आहे. लय बोर माणसं बसली आहेत त्या गाडीमध्ये सगळे. शून्यातून कंपनी उभी गेली शून्यातून. आता जस्ट पोचलोय. बाय 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 बाय. हॅपी जर्नी. हे गाईज, मग अशी जस्ट घरी आलो आणि घरच्यांनी लगेच इथं हॉटेलमध्ये पार्सल आणायला पाठवलं. त्यामुळं व्लॉग इथूनच एंड करतो आहे. तर अशी होती कोकणाची ट्रिप. खूप जास्त एन्जॉय केलं. 2च दिवसाची आमची ट्रिप होती, फक्त 2 दिवसाची. पण ते 2 दिवस कुठे गेले, कसे गेले काहीच समजलं नाही. आणि त्या 2 दिवसामध्ये खूप जास्त एन्जॉय केलं. अजून तसं सांगायला गेलं तर आम्ही कोकणामधून गोव्याला जाणार होतो त्याचवेळी. आजच गोव्याला जाणार होतो, पण आमच्यामधल्या एका जणाची ॲनिव्हर्सरी होती. तर त्यामुळं आम्हाला तो प्लॅन कॅन्सल करायला लागला आणि आम्हाला आजच परत रिटर्न यावं लागलं. पण तरी छान झाली, खूप मजा आली. आता पार्सल घेणार, घरी जाणार आणि झोपणार, कारण का झोपण्यात आली, खूप दमलो आहे. हा पण आला आहे माझ्यासोबत, ह्याला तुम्ही ओळखतच असाल. आत्ता आपण ह्याच्या गाडीची डिलिव्हरी घेतली होती मागच्या महिन्यामध्ये. तर असा होता हा ब्लॉग. कसा वाटला नक्कीच सांगा. सगळ्यांना आता याच्याने एकच बोलू इच्छितो, शुभरात्री. लवकरच परत भेटू. बाय. खूप खूप धन्यवाद तुमचं इथपर्यंत पाहिल्याबद्दल. पुन्हा लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.